नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कम्फर्टच्या या छोट्याशा बॉटलपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे अशा बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा। आता याचं जे झाकण आहे ते आपल्याला लागणार नाही, ते आपण बाजूला ठेवूया। या बॉटलचं स्टिकर आता आपल्याला काढायचं आहे, त्यासाठी इथे मी चाकूचा वापर करणार आहे। चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण याचं स्टिकर काढू शकतो। स्टिकर आता काढून घेतलेला आहे। स्टिकर काढून झाल्यानंतर याला आपल्याला आता कलर करायचा आहे। कलर करण्यासाठी इथे मी ग्रीन एक्रेलिक कलर घेतलेला आहे। तुम्हाला जे कलर करायचे असतील ते कलर तुम्ही करू शकता। या पद्धतीने इथे मी ब्रशच्या साहाय्याने पटापट बाहेरच्या बाजूने कलर करून घेत आहे। येथे तुम्ही बॉटलला कलर करण्यासाठी ब्रशच्या ऐवजी स्पंजचा सुद्धा वापर करू शकता। कलर आता करून घेतलेला आहे। कलर ओला असतानाच आता आपल्याला आणखीन याच्यावरती काय करायचं आहे ते बघूया। त्यासाठी येथे मी अशी झाडाची पानं घेतलेली आहेत। तुमच्याकडे ज्या छोट्या छोट्या झाडांची पानं वेगवेगळ्या डिझाईनची असतील तर ती तुम्ही घेऊ शकता। आपण या पद्धतीने आता ओल्या कलरवरती ही पानं पटापट चिकटवून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने इथे मी 3 पानं घेतलेली आहेत। आता आपण याच्यावरती व्हाईट कलर करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे। हा कलर करण्यासाठी इथे आपल्याला जुना टूथब्रश घ्यायचा आहे। थोडासा कलर आपण या ब्रशला लावून घेऊया। आता हा कलर करण्यासाठी आपण या पानावरती ब्रशने या पद्धतीने शिंतोड्यांसारखं करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण हा व्हाईट कलर या पानांना लावून घेणार आहोत। अशा प्रकारे हा कलर मी पटापट या पानावरती करून घेतलेला आहे। आता ही पानं आपल्याला बाजूला करून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने इथे मी तिन्ही पानं काढून घेतलेली आहेत। पानं काढून झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारची एक वेगळी डिझाईन तयार झालेली आहे। आता याला आपल्याला थोडं आणखीन डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी इथे मी रेड एक्रेलिक कलर घेतलेला आहे। आता हा जो पानांचा आकार आहे त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने छोट्या साईजच्या ब्रशने आउटलाईन करून घेणार आहोत। या पद्धतीने इथे मी तिन्ही पानावरती रेड कलरने आउटलाईन करून घेतलेली आहे। रेड कलर केल्यानंतर ही पानं तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत। आता त्याच्यामध्ये आपल्याला छोटेसे डॉट करून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी येलो कलर घेतलेला आहे। इयरबडच्या साहाय्याने या पद्धतीने पानांच्या खालच्या बाजूला थोडासा असा येलो कलर करून घेत आहे। येलो कलर करून झाल्यानंतर आणखीन ही पानं किती सुंदर दिसत आहे ते बघा। अशा प्रकारे या बॉटलवरती आपण डिझाईन करून घेतलेली आहे। आता हा सर्व कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे। कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे तेही बघणार आहोत। बॉटलचा कलर आता सुकलेला आहे। आता याचा कसा उपयोग करायचा आहे ते बघूया। याच्यामध्ये आता मी पाणी घालणार आहे। पाणी घालून आपण याच्यामध्ये मनी प्लांट लावणार आहोत। तुम्हाला जे याच्यामध्ये लावायचं आहे ते तुम्ही लावू शकता। अशा पद्धतीने इथे मी मनी प्लांट याच्यामध्ये लावणार आहे। तुम्ही याच्यामध्ये माती घालून सुद्धा झाड लावू शकता। तुम्हाला जसे आवडते, जे झाड लावायला आवडते ते तुम्ही याच्यामध्ये लावू शकता। अशा प्रकारे कम्फर्ट बॉटलचा असा वापर मी केलेला आहे। ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि असेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता। थँक्यू।